जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार आगारात 14 नवीन बसेस दाखल। मुदत संपलेल्या 22 बसेस स्क्रॅप करण्यात आल्या आहेत। नवीन बसेस आल्या पण तुटवडा कायम। जुन्याच बसेसवर प्रवाशांचा प्रवास सुरू आहे। मुदत संपलेल्या बसेस सेवाबाह्य आणखी नवीन बसेसची आगाराकडून मागणी करण्यात आली आहे। नंदुरबार आगारात नवीन बसेस दाखल झाल्यामुळे मुदत संपलेल्या 22 बसेस स्क्रॅप करण्यात आल्या असल्याची माहिती नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम यांनी दिली आहे। मात्र आगारात अजूनही मोठ्या प्रमाणावर जुन्या व मुदत संपलेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे। नवीन 14 बसेस आगारात दाखल झाल्या असल्या तरी त्याचवेळी 22 बसेस सेवाबाह्य करण्यात आल्या आहेत। त्यामुळे बसेसची संख्या वाढण्याऐवजी तुटवडा कायम असल्याची काहीशी परिस्थिती आहे। नंदुरबार आगारातून प्रामुख्याने धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांकडे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात। त्यामुळे दर्जेदार आणि सुरक्षित बसेस उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे। नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे जुन्या बसेस स्क्रॅप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी येत्या काळात आणखी नवीन बसेसची मागणी आगार प्रशासनाकडून करण्यात आली आहे। आता प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी संदीप निकम, आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन, नंदुरबार आगार। आज मितीस नंदुरबार आगारात एकूण 109 बसेस या कार्यरत आहेत। त्या 109 बसेस पैकी सद्यस्थितीमध्ये आम्ही ज्या इलेक्ट्रॉनिक बसेस आणलेल्या आहेत त्या एकूण 14 बसेस या आम्ही 14 बसेस आमच्याकडे आहेत। त्याचप्रमाणे जेपी वेंडर जो आमचा प्रायव्हेट वेंडर आहे त्याच्या 25 बसेस या नवीन आहेत। त्याचप्रमाणे आता BS6च्या ज्या आहेत, BS6ची 10 अत्याधुनिक नवीन वाहने आमच्याकडे आमच्या ताफ्यात दाखल झालेली आहेत। अशा एकूण 109 बसेसच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण नंदुरबार शहर, तालुका आणि जिल्ह्याभरात तसेच राज्यभरात आमच्या परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देत असतो। त्याचप्रमाणे राज्य परिवहन नंदुरबार आगारामध्ये ज्या काही बसेस ज्यांचं आयुर्मान पूर्ण झालेलं होतं अशा आज मितीस एकूण 22 बसेस या आम्ही स्क्रॅप केलेल्या आहेत आणि अजून लवकरच नंदुरबार आगारामध्ये नवीन ई बसेस पण दाखल होणार आहेत। एकूण 43 ई बसेस नंदुरबार आगारासाठी दिलेल्या असून त्याच्यापैकी 14 बसेस या आज तारखेपर्यंत आलेल्या आहेत आपल्याकडे। सध्या परिस्थितीमध्ये ज्या आहेत अशा ज्या म्हणजे ज्यांचं आयुर्मान पूर्ण झालेलं होतं अशा फेब्रुवारीपर्यंत आम्ही 22 बसेस ज्या आहेत एकूण स्क्रॅप केलेल्या होत्या। खरं पाहिलं तर नंदुरबारच्या ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था इतकी प्रचंड असते की या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे देखील बसेस बऱ्याचदा स्प्रिंग पाटे तुटणे म्हणा किंवा खिडक्यांच्या समस्या म्हणा, बॉडीच्या समस्या म्हणा, रस्ते कंजेस्टेड असतात, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढलेली असतात, त्याच्यामुळे देखील बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। वेळोवेळी आम्ही संबंधित ग्रामपंचायत असतील, संबंधित जे पदाधिकारी असतील यांच्या निदर्शनास या बाबी आणून आम्ही रोडाची कामे असतील किंवा झाडांची जी छाटणी असते ती करून घेत असतो। परंतु असंही असलं तरी ग्रामीण भागामध्ये जनवाहिनी म्हणून राज्य परिवहन महामंडळाची बस ही ओळखली जात असल्यामुळे सर्वसामान्य घटकापर्यंत सेवा देणं हे महामंडळाचं आद्य कर्तव्य असल्यामुळे आम्ही ही कशाही परिस्थितीमध्ये बस सेवा देत असतो। परंतु जर अशा काही बसेस असतील तर अशा एकूण आम्ही 22 बसेस ज्यांची बॉडी कंडिशन खराब होती, त्याचप्रमाणे आयुर्मान पूर्ण झालं होतं, अशा आम्ही 22 बसेस आता स्क्रॅप केलेल्या आहे आणि राज्य परिवहन महामंडळात अजून नवीन जेव्हा बसेस दाखल होतील तेव्हा अजून आमच्या राज्य परिवहन महामंडळाची प्रवाशांच्या प्रति जी सेवा आहे ती सुधारण्यामध्ये मदत होणार आहे आणि प्रवाशांना देखील अत्याधुनिक बसेस या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। शिवाई बसेसच्या संदर्भामध्ये जो मुद्दा आहे की शिवाई बसेस ही AC बस आहे आणि आता उन्हाळा हा सुरू होत आहे। खरं म्हणजे प्रवाशांची पण मागणी असते की बसमध्ये जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात। ई बस जी आहे ती अत्याधुनिक बस आहे, त्याचप्रमाणे प्रदूषण फ्री ही बस आहे। या बसमध्ये पुशबॅकचे सीट्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक सीटला अत्याधुनिक मोबाईल चार्जिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळे AC बस असल्यामुळे अनायसे या बसचं भाडं हे साध्या परिवर्तन बसपेक्षा थोडं जास्तीचं आहे, परंतु प्रवासी वर्गातून याचा एक उत्साहाने या ठिकाणी या बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवासी देखील आनंदित आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ई बसचा वापर प्रवासी मोठ्या प्रमाणावर करत आहेत। सद्यस्थितीमध्ये आपण ज्या नवीन बसेस आलेल्या आहेत त्या नवीन बसेसमध्ये चार्जिंगची व्यवस्था दिलेली आहे आणि प्रत्येक सीटला आता आमची जी
ई बस आहे. ई बस मध्ये देखील सर्व बसमध्ये चार्जिंगची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे आमच्या BS6 वाहन आहेत, BS6 वाहनांमध्ये त्याचप्रमाणे जेपीच्या वाहनांमध्ये देखील मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे. सर, माझा म्हणण्याचा उद्देश आहे की ती जी वायफाय सिस्टीम आहे आपल्या बसेसमध्ये होती, मागच्या काळामध्ये वायफाय सिस्टीम ही बस करण्यात आली होती आणि बहुतांश बसेस या सीसीटीव्ही कॅमेरे होते त्या बसेस. नाही, सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे फक्त ज्या BS6 वाहन आहेत आणि ई बस आहेत यांना सीसीटीव्हीची फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि जे वायफायचं मध्यंतरीच्या काळामध्ये महामंडळाने एक वायफाय उपलब्ध करून दिलेलं होतं. सध्या परिस्थितीमध्ये ते वायफाय आपण बसमध्ये आपल्या बसेसमध्ये नाहीये.